हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ, शाई पुसल्याच्या अनेक तक्रारी समोर. निवडणूक आयोग काय करतंय? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर थेट सवाल. मुंबईतल्या वॉर्ड नंबर 18 मध्ये बूथ लावण्यावरून मनसे आणि शिवसेना आमने सामने. वॉर्ड क्रमांक 18 मध्ये तुफान गोंधळ. चेंबूरमध्ये काही जणांची नावं मतदार यादीतून गहाळ झाल्याचा प्रकार समोर. चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 152 मधील धक्कादायक प्रकार. एका मतदाराचं नाव थेट लातूरच्या यादीत आल्यानं प्रकार उघडकीस. बोरिवलीमध्ये मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते साईनाथ दुर्गेंचा दावा. सतर्क रहा, गाफील न राहण्याचं आवाहन. कोल्हापूर आणि धुळ्यामध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड. ईव्हीएम मध्ये बिघाडामुळे मतदारांमध्ये मात्र गोंधळ. नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या कारमध्ये सापडले पैसे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा विरोधकांचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. सर्व मतदारांनी मतदान करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क. राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी. आणि न्यूज 18 मराठीवर आज सकाळपासून प्रत्येक अपडेट मतदानाचे आपण बघत आहोत. 29 महापालिकांसाठी मतदान होते आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत कुठे कसं मतदान झालं आहे, किती टक्के मतदान झाले त्याची आकडेवारी आपण बघणार आहोत. मुंबईत दुपारी 1:30 वाजेपर्यंत 29.96% मतदान झाले. तर तिकडे नाशिकमध्ये 1:30 वाजेपर्यंत 23.37% मतदान झालं आहे आणि नागपुरात 1:30 वाजेपर्यंत 20.30% इतकं मतदान झालंय. तर पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 28% मतदान झालं आहे. जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे, कारण या 29 महापालिकांमध्ये जवळपास 8-9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि त्यामध्ये आता आपलं तिथलं जे शासन आहे ते निवडून देण्याची एक संधी आहे मतदारांकडे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडा, मतदान करा असं आवाहन केलं जात आहे. तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत कुठे कशा पद्धतीनं मतदान झालं आहे, किती टक्के मतदान झालंय याची ही आकडेवारी. दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राज्य निवडणूक आयोगाविरोधात तोफ त्यांनी धडाडलेली आहे. मतदान केल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी राज्य निवडणूक आयुक्त पगार कशाचा घेतात अशी जहरी टीका केली होती. राज्यातील 29 महापालिकेतील सावळ्या गोंधळावर त्यांनी सडकून टीका केली होती. दुबार मतदार यादीतील घोळ, पाडू मशीन, मार्कर पेन यावरून त्यांनी एकच टोला लगावलाय. तर राज्य निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचतंय असा आरोप करत मतदानाच्या दिवशीच त्यांनी सर्वात मोठी मागणी केली. बोटावरची शाई तर पुसली जातेच आहे. अशा प्रकारे यापूर्वी कधी झाले नव्हते. साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे, म्हणजे पगार कसला खात आहेत. 365 दिवस वर्षाचे आणि आता या महापालिकेच्या निवडणुका 4 वर्षानंतर म्हणजे एकूण 9 वर्षानंतर होत आहेत. सुधारणा अशी काही दिसत नाहीये. तर मग नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खात आहेत. रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो, ते काय मग त्यांची ओळखच पुसले तिकडे. गणेश नाईकांचं मतदान केंद्र फरार आहे. अनेक ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे. त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये. त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं. केडीएमसीच्या पॅनल क्रमांक 9 मधील प्रकार समोर येतोय. मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेस उमेदवार
माधवी चौधरी यांनी तक्रार केली आहे। मतदानासाठी बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जाते अशी तक्रार त्यांनी केलेली आहे। आणि हा काय प्रकार आहे? असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला? मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी संतप्त सवाल उपस्थित केलाय। पनवेल मनपा निवडणुकीत गोंधळ झाल्याची माहिती समोर येते। मतदान केंद्रावर बोटाला शाई लावली नसल्याचा प्रकार समोर आलाय। मतदानानंतर बोटाला शाईच लावली नसल्याचं समोर आलेलं आहे। कळंबोलीच्या बालाजी शाळा मतदान केंद्रातली ही घटना आपण पाहतोय। निवडणूक आयोगाच्या कारभारावर त्यामुळे संशय व्यक्त केला जातोय। आणि आता पुण्यामध्ये जाणार आहोत। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 34 मध्ये बोटावरील शाही पुसून पुन्हा बोगस मतदान केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। अनेक महिला आणि मुलं बोगस मतदान करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। मुंबईमध्ये नेमकं काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय, पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। जागरूक मतदार, सजग नागरिक मतदानाला बाहेर पडलाय। काही ज्येष्ठ मतदार आपल्या सोबत आहेत। मतदान झालेलं आहे, आपण बघतोय की हाताला शाई लागली आहे, मतदानाचा हक्क बजावलाय। पण सगळीकडे आरोप होतोय की ही शाई पुसली जाते का? आपल्यासोबत काही ज्येष्ठ मतदार आहेत। शाई बघताय, तुम्ही मतदान झालंय, कशा पद्धतीने लावण्यात आलं आणि खरंच ते पुसलं जाते? तुम्ही पुसून बघितलंय त्याला? नाही पुसलं, आता सुद्धा पुसलं तरी सुद्धा जात नाहीये आणि ठळक आहे चांगली। ओके, पण म्हणजे जो दावा केला जातोय किंवा एक राजकीय आरोप त्याला म्हणू शकतो की हे पुसलं जाते आणि याचा गैरफायदा घेतला जातो दुबार मतदानासाठी, तुम्ही बघितलं पुसलं जातं? असं वाटत नाही मला पर्सनली, असं वाटत नाही की हे पुसलं जाईल। तुमचं काय मत आहे? तुम्हाला देखील शाई लागली? नाही नाही, पुसलं तर जात नाही आहे। मी बघितलं, काहीच वाटत नाही, असं काही मला शंका वाटत नाही। तुम्ही एवढ्या वर्षांपासून मतदान करताय, खरं तर खूपदा असं अनेकदा अनुभव आला असेल, मतदानाची शाही हे कितपत महत्वाचा टप्पा वाटतोय खरं तर दुबार मतदान होणे किंवा हे? आणि आता बरोबर आहे, मग ॲब्सोल्युटली बरोबर आहे। कारण शाही ही एक वन ऑफ द हे आहे, चिन्ह आहे की तुम्ही मतदान केलेलं आहे, आणि ते बरोबर आहे। काय काय आवाहन कराल मतदाराला? जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडायला, जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडायला पाहिजे, मतदान करायला पाहिजे आणि चांगलं सरकार निवडून दिलं पाहिजे। खूप खूप धन्यवाद। अजून देखील काही नागरिक आपल्या सोबत आहेत। बाबा, तुम्हाला मतदान झालंय का? तुमचं मतदान झालं का? मतदान झालं। शाई, आता ही जी शाई आहे ती पुसली जातीये का? पुसली जातीये का? पुसली जातीये शाई? नाही 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 ज्या पद्धतीनं दावा करण्यात येतो की शाई पुसली जाते, मिनिमम एक व्यक्त करत आहे, एक व्यक्त करत आहे, असा लाईट ओके, जळत आहे, हे असं असं तुमची देखील शाई पुसली जाते? बघितलं तुम्ही? कुठली पुसली जात नाहीये। सगळा जो दावा वारंवार करण्यात येतोय, खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, की शाई पुसली जाते, पण सजग मतदार, सजग नागरिक आपल्या सोबत आहेत। काका, मतदान झालं का? बरं, शाई जरा पुसून बघताय का? पुसली जाते का बघा, तरी पण एकदा प्रयत्न करू। एक दावा असा करण्यात येतोय की शाई पुसली जाते आणि त्याचा दुबार, आता जो पेन वापरतात ना, सगळीकडे एकाच कंपनीचा पेन नाही, बरोबर, कोणाकडे कॅमलिन आहे, कोणाकडे कुठला आहे, कमी वेगळा जास्त. नाही, कंपनीचा प्रकार, हो हो, कॅमलिन वापरतायत की आणि कुठला वापरतायत, ओके त्याप्रमाणे आहे ते सगळं। ओके, हा, पण ही शाई पुसली जात नाहीये, ही तुमच्यावाली पुसली जात पुटली जात नाही, इथली पुटली जात नाही। अगदी. हाच फरक कदाचित असू शकतो। मात्र ज्या पद्धतीनं मतदारांशी बोलतोय, ज्यांनी मतदान केलंय, आपली शाई पुसली जात नाही, याचा कोणताही गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून वारंवार मतदारांकडून देखील अशा पद्धतीनं सूचना येते। खरं तर या मतदारसंघात किंवा ज्या ज्या ठिकाणी फिरतोय त्या ठिकाणी तरी ही परिस्थिती आहे। मात्र काही भागात जर असं होत असेल तर त्याबद्दल निवडणूक आयोग नेमकं काय भूमिका घेते ते देखील पाहावं लागेल। राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई।